नमस्कार. काही बाईच्या पुढील पुष्पात आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपण डॉक्टर अनिरुद्ध टोणगावकर यांच्याबरोबर गप्पा मारणार आहोत. डॉक्टर हे कार्डिओलॉजिस्ट आणि डायबेटोलॉजिस्ट आहेत आणि त्यांच्या अतिशय ॲक्युरेट डायग्नोसिससाठी प्रसिद्ध आहेत. ओपीडी डॉक्टर म्हटलं की त्यांच्या ओपीडी मध्ये वेगवेगळ्या स्तरातले अनेक पेशंट्स येत असतात आणि त्यांच्याबरोबर गप्पा मारताना किंवा माहिती काढून घेताना काही काही मजेशीर प्रसंग घडतात. नुसते प्रत्येक वेळी ते मजेशीर प्रसंग घडतात पण आपल्या लक्षात राहतातच असं नाही. पण सरांचं कौशल्य असं आहे की ते लक्षात ठेवून अतिशय खुमासदार पद्धतीने ते सांगतात. आम्ही डॉक्टर म्हणजे माझे धीरच आहेत, त्यामुळे आमच्या घरच्या गप्पांमध्ये नेहमीच असा काहीतरी विषय निघतो आणि आजच्या ओपीडीत काय झालं बाबा असं सांगितलं की मग नंतर त्याचे एक एक किस्से सुरू होतात आणि आमची हसून हसून पुरेवाट होते. मला खात्री आहे आज जेव्हा सर आपल्याला काही काही सांगतील तेव्हा तुम्ही नक्कीच गालातल्या गालात खळखळून नक्कीच हसणार. तर आपण आता सुरू करूयात मजेदार किस्स्यांना. नमस्कार. सांग ना, आता तू कॉलेजला शिकत असताना पण काहीतरी नक्की झालं असणार ना? काय होत होतं बरं असं? नक्कीच होत होतं. सुरुवातीला सर्वप्रथम माझाही काही बाईच्या प्रेक्षकांना मनपूर्वक नमस्कार. हे आमचं खरं तर इन्फॉर्मल गप्पा दरवेळीच होत असतात आणि भरपूर त्यातून विनोद होत असतात. तर हिची कल्पना आहे की हे कंपाईल करावं म्हणून. ठीक आहे, लेट्स सी. खरं तर मी मेडिसिनला जेव्हा बीजे मेडिकल ऍडमिशन घेतले तेव्हा अतिशय सिरियसली आम्ही ओपीडी अटेंड करायचो. पण आम्हाला काय काय असे भारी कलाकार भेटले, मला माझे सीआर म्हणा, सिनियर म्हणा, की काहीतरी ओपीडी काढताना, काम करताना, पेशंटशी बोलताना ह्यातल्या विसंगती लक्षात यायला लागल्या आणि त्यातून तेवढंच जरा काहीतरी मजेदार गोष्टी व्हायला लागल्या. फॉर एक्झाम्पल, आता सुरुवातीला जेव्हा आम्ही शिकत होतो त्यावेळी पेशंट आला, म्हटला की डॉक्टर मला खूप श्वास घ्यायला त्रास होतोय, हो, दम लागतो, श्वास घ्यायला त्रास होतो. आमचा लेक्चरर बिंदास म्हटलं, श्वास घ्यायला त्रास होतो, घेऊ नका, कोणी सांगितलंय? घेऊ नका कोणी सांगितलं म्हटल्यानंतर तो पेशंट खचला एकदम. बिचारा तो डॉक्टर आधी 100 पेशंट बघून खचलेला, वैतागलेला होता आणि त्यातून हा प्रश्न आलेला होता, तुला त्रास होतो तू घेऊ नकोस. एकदम सिंपल आहे. तर तिथूनच माझ्या मते या अशा प्रकारच्या याला सुरुवात झाली. किंवा एकदम सिरियसली डॉक्टर फार गुडघे दुखतात, हो, पाय दुखतात आणि गुडघे खूप दुखतात. ते सारखं गुडघे दुखी ऐकून एक दिवशी आता तो आमचा लेक्चर म्हणायचा, ठीक आहे, काळजी करू नका, आपण तुमचे नवीन गुडघे टाकून देऊ. नवीन गुडघे टाकून देतो म्हटलं की पेशंट दचकला. अरे बापरे, म्हणजे एखाद्या सायकलचे किंवा मोटरसायकलचा आपण पार्ट बदलतो तसं ठीक आहे, नका काळजी करू, तुमचे पार्ट बदलून. आणि माहिती इथून या प्रकारच्या याला सुरुवात झाली आणि यातली मजा मला यायला लागली. त्याला जबाबदार तर आमचे रिसेप्शनिस्ट पण होते. नंतर मी प्रॅक्टिस चालू केली. सुरुवातीला काही पेशंट नसायचे, पण एक आपलं उगाच रुबाब म्हणून आपण अपॉइंटमेंट सिस्टीम चालू केलेली असायची. बसलेलो तर रिकामच असायचो, पण तेवढं जरा अपॉइंटमेंट घेतली का, हे घेतले का. हे सर गंमत करतात बरं का पेशंटची. म्हणजे सर सुरू व्हायच्या आधी, त्यांचं क्लिनिक सुरू व्हायच्या आधी ऑलरेडी सेट झाले होते. सर उगीच गंमत करू नका. तर त्या काळात असे गंमत व्हायची की रिसेप्शन साठी फोन आले किंवा अपॉइंटमेंटसाठी, किंवा मग मी सांगितलेलं असायचं ना की 6:30ला अपॉइंटमेंट आहे. मग तो पेशंट बिचारा 6:15ला फोन करायचा रिसेप्शनिस्टला की माझी 6:30 किंवा 6:45ची अपॉइंटमेंट आहे, कधी येऊ मी, किती वाजता येऊ, आहे ना, कशी काय गर्दी आहे. आमचा रिसेप्शनिस्ट एकदम खरं बोलायचा. तो म्हणतो 6:30 6:45ची अपॉइंटमेंट घेतली ना, रिकामे तर बसले, येऊन जा म्हणतो. आणि ते मी आतनं ऐकायचो, माझं चडफडाट व्हायचं, अरे तो येऊ दे ना 6:45 वाजता, पण मी रिकामा बसलोय कशाला सांगतो. रिकामा बसलोय डॉक्टर, त्यांच्याकडे आपण जायचं. त्या पेशंटला काय उत्साह वाटत असेल याला भगवान जाणे. किंवा पेशंटची नावं चुकीची लिहिणं, नावं काहीतरी लिहून ठेवणं. आणि मग ती मला आतमध्ये चिठ्ठी आली की असं मला कळायचंच नाही. तर एकदा एक चिठ्ठी आली, त्याच्यावर नाव लिहिलं होतं राधा पठाण. म्हटलं तर हे कोण नाव आहे, राधा आणि पठाण. आणि मग ऍक्च्युली त्या पेशंटचं नाव काय होतं, आडनाव. मग मी जरा व्यवस्थित विचारलं तर काय म्हणतात, तुमचं नाव काय? प्रधान. आमच्या रिसेप्शनिस्टनं ऐकलं पठाण. त्यामुळे म्हटलं अरे एक दिवशी मार खाशील म्हटलं कुठल्या तरी पेशंट. तर असे, किंवा एक जण आल्या होत्या, त्यांचं नाव काय, रंजना पोखरणार. पोखरणार कसं काढणार,
तर तो आडनाव संपत होतं पोखरणा. या माणसाने त्याला र जोडून दिला. त्यामुळे त्या झाल्या रंजना पोखरणार. आणि मध्ये मी मनातल्या मनात मग हसायचो, अरे म्हणलं काय काय करतात हे लोक, कशी नावं बदलतात, असं बरंच चालू असायचं. आणि या पद्धतीनं खरं सांगायचं तर रोजच काही ना काहीतरी होत असतात, सगळे किस्से घडत असतात. आणि अत्यंत सिरियस वातावरणात सुद्धा ही विसंगती अशी लक्षात आली की तेवढाच एक आपल्या मनाला थोडा की विरंगुळा मिळतो की अरे. मला काय वाटतं माहितीये का, जेव्हा असं लक्षात येतं तुझ्या की अशी काहीतरी, पण तुला हसता तर येत नाही. म्हणजे तिथे डॉक्टर किचा रुबाब किंवा तो सिरियसनेस, तो आव तर आणावाच ठेवायलाच लागतो. त्याच्यामुळे हा एक सॉर्ट ऑफ, ज्याला आपण म्हणतो की तोंड दाबून बुक्क्याचा मार, तशी अवस्था होती. आणि मग हे सगळे साचलेले किस्से नंतर घरी आल्यावर बसलो की मग गप्पा मारताना अरे आज असं झालं तसं झालं करत हे निघतात. कारण शेवटी पेशंट बिचारे खूप सिन्सिअरली आणि मनापासून आपल्याशी बोलत असतात. त्यामुळे त्यांची मजा करणं हे खरं तसं बरोबर नसतं, पण असे काहीतरी विसंगत बोलत असतात. आता आम्ही ब्लड प्रेशर घेतो, तर ब्लड प्रेशर घेताना कसं असतं की बाबा एकदा आपण बसून घेतो, एकदा उभं राहून घेतो, एकदा झोपून ब्लड प्रेशर घेतो. आणि मग म्हणजे ते असतं बाबा त्या टेक्निक शास्त्रात, सायन्समध्ये आहे त्याप्रमाणे घेतलं जातं पोस्चरल हायपोटेन्शन बघण्यासाठी. तर अशाच एका पेशंटचं बीपी घेताना मला असं वाटलं की आपण याचं गेल्या वेळी कसं बीपी घेतलं होतं मला आठवत नव्हतं. म्हणून मी त्या पेशंटला विचारलं, म्हटलं गेल्या वेळी तुमचं ब्लड प्रेशर उभं राहून घेतलं होतं का झोपून घेतलं होतं? त्याने एकदम सिन्सिअरली उत्तर दिलं, डॉक्टर माझं बीपी घेतलं त्यावेळी तुम्ही उभेच होता. आता कुठला डॉक्टर जगातलं झोपून ब्लड प्रेशर घेत असेल हे भगवान जाणे. मग मी शेवटी त्याला म्हटलं, राजा मी नाही, तू झोपला होता का तू उभा होता, एवढं फक्त मी विचारतोय. माझ्याबद्दल मला काही डाऊट नाही, मी उभं राहूनच घेतो म्हटलं. त्यामुळे अशा साध्या साध्या गोष्टी असे विनोद होत असतात. तो नाही का नंतर अजून एक आला होता, वजन कमी करायचं पडायचं. आपण सल्ला देतो ना पेशंटला की बाबा वजन जास्त झालं बरं का, थोडं वजन कमी करा. तर वजन कमी करायचं पेशंट आला, त्याचं वजन होतं काहीतरी 85 किलो, हाईट जेमतेम 5 फुटाची. म्हटलं अहो वजन खूप जास्ती आहे, पुढच्या वेळी म्हणजे थोडं आपण वजन कमी करायला पाहिजे. वजन कमी केलं तर बरेचसे प्रश्न सुटतील. एरवी बिचारे पेशंट कसे असतात, अगदी ओशाळ म्हणतील, हो सर प्रयत्न करतोय, असं करतोय तसं करतोय, पण होत नाही. आय वॉज एक्सपेक्टिंग दॅट काइंड ऑफ आन्सर. हा मात्र आमचा भिडू एकदम कॉन्फिडंट, डॉक्टर पुढच्या वेळी वजन कमी केलं. किती कमी करू, 2.5 किलो का 3.5 किलो का 5 किलो? म्हटलं अरे बाबा तू काय पनीर कापतो त्याचं कापून आणतो का? इतर लोकांना 1 किलो वजन कमी करायचं तर घाम फुटतो, तू एवढ्या कॉन्फिडेंटली 5.5 आणि 6 किलो सांगतो कसं? मग मी त्याला समजून सांगितलं की एवढं सोपं काय नसतं ते वजन कमी करणं वगैरे, त्याला भरपूर प्रयत्न करावे लागतात. प्रयत्नांती परमेश्वर अशी ती गोष्ट आहे वेट लॉस. एवढं काही सोपं नाही की 1.5 का 2.5 का 3.5. म्हणजे थोडा वेळ मला असं ते दुकानात बसल्यासारखं वाटलं. तर लोकांना एक ओव्हरऑल परिस्थितीचा किंवा प्रॉब्लेमचा आवाका कसा नसतो याचं खरं हे बोलतानाचं उदाहरण आहे. आणि काही काही पेशंट खूप सिन्सिअरली पण सूचना पाळतात, त्यांना पण लोकांचे असे विनोद होत असतात. आता एकाला चक्कर येत होती किंवा त्रास होत होता, म्हणून त्याचा मानेचा एक्सरे काढले, स्पॉन्डिलोसिस. फिजिओथेरपिस्टकडे सांगितलं, फिजिओथेरपिस्टनं त्याला काही व्यायाम सांगितले, मी पण गोळ्या दिल्या होत्या. सो पुढच्या व्हिजिटला आल्यावर मला वाटलं की याला बरं वाटलेलं असेल, हा खुश असेल. नाही डॉक्टर 30% कमी, 40-50% व्हॉट एव्हर जे काय ते म्हटलं ऐकू. तर मी त्याला विचारलं, तर टू माय सरप्राईज तो म्हटलं, काय डॉक्टर सगळे प्रॉब्लेम खूप वाढले, आता जास्ती चक्कर येते, असंच होतंय, अंगच दुखतंय, फलानाच होतंय. औषधं घेतली. म्हटलं मग आणि ते एक्सरसाइजेस केले की म्हटलं एकदम सिन्सिअरली केले. त्यांनी सांगितलंय दर की अर्ध्या तासांनी मानेचे हे असे असे एक्सरे करायचे, एक्सरसाइज करायचे, आणि तसे मी एक्सरसाइज करतो. मग म्हटलं मग अडलं कुठं गोड? नाही म्हणा एवढंच काय,
मी तर आपल्या मोबाईल मध्ये गजरच लावून ठेवलं. रात्रभर करत होता? आणि त्यामुळे दर अर्ध्या तासाने बेडू रात्री उठायचा, मानेचा व्यायाम करायचा आणि अरे राजा, दिवसातनं 2दा किंवा 3दा करायची एक्सरसाइज. जर तू अर्ध्या तासाने गजर लावून उठून करायला लागला म्हणजे मी तर हाताशेच झालो की म्हटलं अरे कॉमन सेन्स तर वापरा. तो फिजिओथेरपिस्टनं काय सांगितलं, मी काय सांगतोय, तू काय करतोय, कसं काय फरक पडेल. त्या बिचाऱ्याची झोपच झाली नाही 5 दिवस, कारण तो दर अर्ध्या तासाने उठत होता. नॅचरली माझ्याकडे आला तर भयंकर वैतागला. आणि मग मी त्याला शेवटी म्हटलं हे असं असतं, थोडं समजून घे. आणि हे अति सिन्सिअर पेशंटची उदाहरणं असतात. असंच एक अति सिन्सिअर पेशंट होता, तो आला आणि काहीतरी नुसतंच 2-4 गोळ्या आणि कागद काहीतरी दाखव. मी त्याला म्हटलं अरे राजा, थोडं तुझं जुनं रेकॉर्ड घेऊन ये की काय चालू आहे तुला, काय चालू नाहीये, मला काहीतरी तर कळू दे ना. ठीक आहे म्हटलं, जुनं रेकॉर्ड पाहिजे ना, घेऊन येतो म्हटलं जुनं रेकॉर्ड. आणि तो आला आणि त्याचा नंबर आला, तो केबिन मध्ये आला, बसला आणि बिडून उघडलं की जुनं रेकॉर्ड. आणि ते रेकॉर्ड इतकं जुनं होतं की ती फाईल उघडल्यानंतर शेकडो झुरळं बाहेर निघाली. बापरे, अरे बापरे, म्हणजे जुन्याचं मला काही अंदाजच करायला येत नाही. अरे म्हटलं तू जुनं आणलं ठीक आहे, पण साफसफाई तर करू ना. पूर्ण क्लिनिक भर झुरळं. शेवटी माझ्या रिसेप्शनिस्ट ना आत बोलवायला लागलं. ओपीडी 10-15 मिनिटं मला बंद करायला लागली. ते क्लिनिक साफ करायला लागलं. त्या पेशंटनी इतक्या शिव्या खाल्ल्या असतील माझ्या. काय कमाल करतो. जुनं याचा अर्थ तू बघ तर घरी म्हटलं, झुरळवालं रेकॉर्ड कोणी आणायला सांगितलं तुला. त्यामुळे हे अति सिन्सिअर पेशंटचे असे काय काय विनोद होत असतात. आणि तू डायबेटॉलॉजिस्ट असल्यामुळे मला खात्री आहे, म्हणजे खाण्यापिण्याच्या बाबतीतले पण काहीतरी किस्से नक्की असणार आहेत. भरपूर असतात. लोकांना इतक्या शंका असतात, इतके प्रश्न असतात. हे खाऊ का, तसं खाऊ का, ही गोळी दिली तर लोकांचे हे असं जेवायच्या आधी का, हो नेमकं किती आधी, 15 मिनिटं आधी का 12 मिनिटं आधी. अरे म्हणतात राजा, एक अंदाजे 10-15 मिनिटं आधी घ्यायची असते गोळी, एवढं काही फिक्स नसतं. तर त्यामुळं असं असतं. आणि असंच एक पेशंट आला, त्याला मी ट्रीटमेंट देतोय. तो दरवेळी काहीतरी चुकीच्या पद्धतीनं शुगर चेक करायचा आणि मला पाहिजे तसे रिझल्ट येत नव्हते. आणि मग माझ्या नंतर लक्षात आलं की हा माणूस एकदा उपाशीपोटी शुगर चेक करतो, नंतर हा उपाशीच असतो. आणि मग त्यामुळे भूक लागते आणि मग तो 2-2.5ला रंपाट जेवायचा, भरपूर दाबवून खायचा आणि मग शुगर चेक करायचा. ते कधीच त्यामुळे नॉर्मलच यायची ना. म्हटलं डायबिटीस म्हणजे एक बेसिक शिस्त आहे. म्हटलं तुमचं सकाळी एक 8:30-9ला नाश्ता व्हायला पाहिजे, त्यानंतर दुपारी जेवण व्हायला पाहिजे, परत एक संध्याकाळचा काहीतरी इव्हिनिंग स्नॅक, बिस्किट आणि रात्री 7:30-8 पर्यंत डिनर. ही शिस्त पहिली गोष्ट जास्त महत्वाची आहे. तुमचं डाएट मधली शिस्त महत्वाची आहे. आणि मग गोळ्या येतात. फक्त गोळ्यांनी काही होत नसतं. ओव्हरऑल अंगात शिस्त पाहिजे, आपल्या वागण्यात शिस्त पाहिजे, तर होईल. हे असं काहीतरी विचित्र चेक केलं, दणकून जेवून बिवून काय कसं काय येणार म्हटलं. आमच्याकडे काय ब्रेकफास्ट नसतो. म्हटलं नाही, करायला सांगा, काय एवढं काय अवघड नाही ब्रेकफास्ट करणं. ब्रेकफास्ट करावा, लंच करावा आणि मग शुगर चेक. बरोबर, ठीक आहे. मान बिन डोलवून साहेब गेले. 15 दिवसांनी आले तर अजूनच शुगर बिघडलेले आहे. मी पण कळलं नाही. म्हटलं रे तू काय करतो, असं कसं काय होतं. म्हटलं ठीक आहे, तुम्ही काय ब्रेकफास्ट केला. मी तुम्हाला सांगितलं ना डॉक्टर, आमच्याकडे काय ब्रेकफास्ट वगैरे होत नाही. म्हणून मग मी शेवटी काय केलं की दिवाळीला घरात बेसनाचे लाडू आणले होते, त्यातले मी 3 लाडू ब्रेकफास्टलाच खाल्ले. बापरे. आता मला सांगा, जगातलं कुठलं ते डायबिटीसचं ड्रग काम करणार आहे तर तुम्ही 3-3, 4-4 लाडू एका वेळी ब्रेकफास्टला खाऊन शुगर चेक करता. अरे म्हटलं राजा, हा ब्रेकफास्ट असतो का. बेसनाचे लाडू फक्त कोणी कुठे ब्रेकफास्ट काय. लोक आता म्हणजे लोकांना एवढ्या बारीक बारीक सूचना द्यायला अक्षरशः काय बोलायचं. लाडू खाऊन जर का शुगर चेक केली तर मला वाटत नाही जगातल्या कुठल्या डायबेटॉलॉजिस्टला त्याचा डायबिटीस पण म्हणजे कंट्रोल मध्ये येईल. आणि कंट्रोल मध्ये ठेवायला सुद्धा
अगदी भयंकर प्रयत्न करावे लागत अगदी असणार अगदी. अशा आणि वेळेला. हे कुठल्या वेळी होतं याच्यावर पण डिपेंड आहे ना. अगदी आपण सुरुवातीला क्लिनिक चालू ओपीडी चालू झाली असेल त्यावेळी असं काही झालं तर ठीक आहे, संपत आलंय, कोणीतरी किरकिरे पेशंट वाढत चालले, आपण काही पण त्यावेळी वैतागलेलो अपॉइंटमेंट न असतो. घेतलेले पेशंट येतात. वाढलेले असतात, हो. खरोखर जेन्युइन काही लोकांचे इश्यू असतात, त्यामुळे त्यांना ऍडजस्ट केलेलं असतं. हो. अशा घाई गर्दीच्या वेळी कोणी असं मूर्खासारखी उत्तरं दिली की मग आपलं तेलपापड होतं. खरंच मग आहे. मात्र एवढं लक्षात आलं, म्हटलं हे यांना आपल्याला मॅनेज करणं खरंय खरंय. आणि तू ते दिवाण सरांच्या ओपीडीत हाड जुळवायचं काहीतरी हो, सांगत हो. होतास. ते कसं असतं, ओव्हरऑल डॉक्टर बद्दल अट्रॅक्शन आहे ना. आणि कुठलाही व्यवसाय असो, धंदा असो, तो चांगला चालला असला की आपला एक विचार येतोच की नाही, हा. की आपण किती बघतो छान ना चाललंय. चालेल हो. की हे भारी चाललाय यार, या हा. माणसाचा धंदा, हा व्यवसाय चांगला चाललाय, हा. म्हणजे हा काय करत असेल, असं करायला काही हरकत हम्म. नाही. असं आपल्यालाही खूप ठिकाणी भेटतं ना. एखादं दुकान चांगलं चालू असलं, एखाद्याचं बिल्डरचा व्यवसाय असो, ज्वेलरचा असो, अजून कोणाचा काय काय व्यवसाय, अरे वा छान, बरोबर. गर्दी दिसली की आपल्याला असं वाटतं किती छान, दिस इज गुड बिझनेस आणि ऑप्शन. त्यातून डॉक्टरचा तर फार प्रेस्टिजियस फारच व्यवसाय चांगला आहे असं, हा, हल्ली. त्यात प्रेस्टिजियस असं. हम्म. तर माझा एक ऑर्थोपेडिक मित्र आहे, तर त्याच्या इकडे अशीच भली मोठी गर्दी, छान सगळं चाललेलं होतं. हा. तर त्याच्याकडं पेशंट आला बराच वेळ थांबून आतमध्ये, आणि तो त्याला म्हटला, आणि तो त्याला म्हटला, हा म्हटला डॉक्टर, भारी व्यवसाय आहे म्हटलं तुमचा, भारी प्रॅक्टिस चालली आहे तुमची. त्याला जरा बरं वाटलं की वा वा वा, आपल्याबद्दल चांगलं होतं. हा. हो म्हटला, माझा पोरगा एकदम तुकार आहे, कसं कसं 10वी झालाय. मला एक सांगा म्हटलं, हे हाडं जुळवण्याचा कोर्स 10वी नंतर कुठे शिकवतात? बिचारा असा वर गेल्याला दाडकन झाली म्हटलं. तो म्हटला, एमएस ऑर्थोपेडिकला तू हाडं जुळवण्याचा कोर्स, तुझी काय कल्पना काय आहे, म्हणजे की असंच करतात का कोणी पण हाडं जुळवून? लोकांची काय कन्सेप्ट असते की बाबा त्याला किती अवघड आहे एमबीबीएस ला ऍडमिशन मिळणं, त्यात ऑर्थो अभ्यास किती अवघड. किती आमच्या करावा वेळी तर लागतो. दॅट वॉज अ नंबर 1 ऑर्थोपेडिक, की इतकं सोपं नव्हतं. अति जे हुशार लोक असायचे ते ऑर्थोला ऑर्थोपेडिकला जायचे. जायचे, आणि त्यांनी प्रूव्ह पण करून दाखवलं की ते का हुशार होते आणि काय. त्याला फक्त 10वी नंतरचा हाडं जुळवण्याचा कोर्स म्हटला की तो खचलाच. अगदी बापरे. आणि मध्ये सगळ्या जगावरच कोरोनाचं संकट जोरदार आलेलं होतं. माझी खात्री आहे, म्हणजे आम्ही तुला पाहिलेलं आहे पीपीई किट घालून अक्षरशः घरात पण यायचा नाही तो बिचारा, बाहेर पायऱ्यांवर बसायचा, मग त्याला तिथे चहा पाणी दिलं की परत जायचा. आंघोळी तर दिवसातनं किती वेळा केल्या याला काही गणतीच नाहीये. पण माझी खात्री आहे करोनाचे सुद्धा काहीतरी नक्की तुला असे काहीतरी फनी अनुभव आले असतील ना. करोनामध्ये होतं. करोनाची खरंच ती साथ फारच गंभीर होती, आणि अतिशय आपल्याला क्लेशदायक अनुभव त्या याच्यात आले. पण गमतीला माझ्या करोनाचा पण अपवाद नव्हता ना. काहीतरी असं व्हायचंच की त्याच्यामध्ये आपणच हसायचो की सगळ्या प्रकार, म्हणजे त्या बेसिकली हसणं कशा असं की त्यातल्या विसंगतीला हसायला येतं. करेक्ट. विसंगतीला असं, म्हणजे आपण आता सुद्धा जर काय विचारलं ना कोणाला की काय तुम्हाला करोना झाला होता का, हा मग डॉक्टर नवीन साथ आली, आमच्या घरातच पहिली सुरुवात होती. अरे याच्यात अभिमान वाटलं काय, म्हणजे जसं काय मला असं वाटायचं की तो करोना रेल्वेने आला, पाहुणे म्हणून घ्यायला गेले. काय सांगतो, ओमिक्रॉन असो नाही तर हा असो तो असो, पहिला पेशंट आमचाच वाटायचं. याच्यात अभिमान वाटण्यासारखं. किंवा एक्स्ट्रीम पण होते, डॉक्टर किती साथी आल्या, आमच्या घरात कोणाला काय करोना झाला नाही. कारण खरं सांगू का, आमच्यातल्या कोणाला तसलं काय आवडतच नाही. म्हटलं व्हॉट डू मीन आवडत, ज्यांना झालं त्यांना काय फार आवडत होतं म्हणून झालं काय बोलता तुम्ही? अशी लोक कसं विसंगत काहीतरी बोलतात, गरज आहे. आणि त्याच्यामुळं हा प्रॉब्लेम येतो करोनाच्या बाबतीमध्ये. किंवा अगदी नंतर की करोनाची साथ कसं झालं की जवळजवळ माहिती सगळ्यांनाच झाला की टेस्ट करा नाही तर नाही करा. क्लिनिकली पण कळायचं की हा करोना आहे, आणि नंतर खरं सांगायचं तर सायंटिफिकली सुद्धा एखाद्याची करोना टेस्ट करणं याला काही फारसा अर्थ उरला नव्हता. कारण आयसोलेशन आणि हे प्रकारला काही किंमत, म्हणजे काही रोलच राहिला नव्हता, कारण तो इतका पसरलेलाच होता. सो देर वॉज नो लॉंगर रोल ऑफ व्हेरी स्ट्रिक्ट आयसोलेशन अँड अदर थिंग. तर मग आपण अशा पेशंटना जर का विचारलं की बाबा तुम्हाला करोना
झाला होता का किंवा करोनाचा विषय निघाला की हा डॉक्टर तसा करोना झाला मला, पण तुम्हाला एक सांगतो, खरं सांगू तुम्हाला, आजकाल करोनात काही दम राहिला नाही मला. सगळे बरे होऊन जातात. मरत नाही. हे जर त्या खऱ्या खोऱ्या करोनाने ऐकलंच आणि जर तो जिद्दीला पेटला तर इथं मानवजातीची काय अवस्था होईल या विचारानं मला सुद्धा घाम फुटला. पण करोना जमत राहिला नाही आजकाल हे म्हणणारे महाभाग सुद्धा या प्रॅक्टिस मुळे मला भेटले. तुमचं काय कमाल आहे बाबा. नंतर तू जेव्हा पेशंटची हिस्ट्री वगैरे घेतो तेव्हा तू एकाला विचारलं होतं ना की दारू म्हणजे ड्रिंक्स वगैरे घेता का? तुला त्यांनी सांगितलं होतं. ड्रिंक्सच्या बाबतीत तर होतच तसं, म्हणजे एक तशी हिस्ट्री विचारणं म्हणजे आता आजकाल ड्रिंकिंग आहे त्यामुळे विचारलं तर ते असं झालं होतं की त्याला मी विचारलं होतं की काय तुम्ही ड्रिंक्स वगैरे घेता का? तो म्हणतो घेतो, पण आपण आधी तपासून घेऊया ना. म्हटलं राजा इथं काय व्यवस्था केलेली नाही, तुला मी हिस्ट्रीचा पार्ट म्हणून विचारतो ड्रिंक घेतो का म्हणजे मी ऑफर करतो का असं त्याला वाटलं. ऑफर विफर काय करत नाही, तपासणार तर आहेच मी, एक फक्त फॉर्मॅलिटी म्हणून तुला विचारतो घेतो का नाही घेत एवढं उत्तर दे, बाकीचं कशाला बोलतो. लोक वाढीव फार बोलतात त्याच्यामुळे मजा येते असं. आणि एकूणच पेशंटची असते अशी बॉडी लँग्वेज बोलायची किंवा काहीतरी वेगवेगळे विचित्र फ्रेजेस वापरतात किंवा आपण काय म्हणतो वाक्प्रचार म्हणा असं काहीतरी वापरतात. जसं मला सांगतात डॉक्टर काय झालं ते करोना नंतर आहे ना हाताचे गुडघे फार दुखतात. आता हाताला गुडघे कधी बसून जात, गुडघे पाहायला तर हाताचे गुडघे दुखतात म्हणजे मला काही कधी कळायचं नाही. नंतर लक्षात आलं. किंवा एखादा माणूस जो बोलताना सांगतो काय सांगू डॉक्टर तुम्हाला आजकाल माझे ना कमरेखालचे पाय खूप दुखतात. अरे भाऊ पाय कमरेखाली, कमरेवर पाय असलेली व्यक्ती मी तर काय अजून पाहिलं, कमरेखालचे पाय दुखतात अजून कुठं पाय असतो. किंवा बोलताना असं सांगतात डाव्या हाताचा डोळा दुखतो, म्हणलं तर डाव्या हाताला डोळा कुठं दुखतो, डावा डोळा म्हणलं डाव्या हाताचा डोळा कुठं असतो. पण असं बोलतात लोक आणि ह्यातली ते बिचारे एवढे सिन्सिअरली सांगत असतात आणि मनातल्या मनात मात्र मी मात्र हसत असतो की ते टर्म्स आणि फ्रेजेस इतके विचित्र वापरतात की आपण काय जोक करतोय हे सुद्धा त्या पेशंटच्या बिचाऱ्याच्या गावी नसतं. अर्थात बरोबर त्याच्या असणं शक्य नाही, कारण त्याला त्रास होत असेल तो सॉल्व्ह करण्यासाठी माझ्याकडे आलेला असतो. तो बिचारा सिन्सिअरली सांगत असतो याच्यात वाद नाही, पण ह्या प्रकारची जी विसंगती असते त्यानं आपली मात्र एक गटकाभर करवणूक होऊन जाते. एवढं मागे म्हणाला होता असंच तू फ्रेजेस आणि ह्याच्यावर की माझे वडील डिलीट झाले वगैरे म्हणाला होता. आता डायबिटीस मध्ये कसं असतं की एक हिस्ट्री असते, तुमच्या आईला डायबिटीस होता का, वडिलांना होता का, काकाला होता का, मॅटर्नल साईड, मॅटर्नल हिस्ट्री, पॅटर्नल हिस्ट्री सगळं मॅटर करतं डायग्नोसिस किंवा ट्रीटमेंटसाठी. तर मी असं विचारलं की म्हटलं तुमच्या घरी कोणाला डायबिटीस आहे, वडिलांना किंवा आईला डायबिटीस आहे का? तो म्हटला आईला तर काय डायबिटीस नाही, वडिलांना डायबिटीस होता पण ते आता डिलीट झालेत. म्हटला एखादा माणूस गेल्याबद्दल डिलीट ही टर्मिनॉलॉजी मी तर पहिल्यांदाच ऐकली. मनात म्हटलं कोण नवीन इन्स्टॉल करते असेल तर बरं बाबा, आता मी काय बोलणार. आणि वडील डिलीट झाले म्हणजे तुझं जिनेटिक बदललं का राजा? जिनेटिक तर त्यांनीच दिलं ना, ते शाबूतच आहे, ती गेले ठीक आहे गोष्ट, पण असे म्हणजे असं विचित्र बोलणारेही लोक असतात. आणि आता आपण हे बरेच की असं पेशंट असं सांगताना पण मला खात्री आहे तुझ्याकडनं पण बरेच असे गमतीदार प्रसंग होत असणार की समोर जे बसले पेशंटचं रिलेशन मध्ये गल्लत करणं किंवा नावं विसरणं. ते तर प्रकार खूपच असतो. त्याला तर बेसिकली समोर असलेल्या पेशंटच्या बाबतीत म्हणजे माझं स्वतःचं विस्मरण हा एक मोठाच भाग आहे. आपल्याला इतके लोक भेटत असतात, मला तर की चेहऱ्यानं माणूस ओळखतो पण त्याचं नाव सांगणं भयंकर अवघड असतं. बरोबर आहे. आणि आपण त्या माणसाला नेमकं व्यक्तीला कधी बघितलं, कुठं बघितलं, कारण इतक्या 18 पगड आणि इतक्या लोकांशी आपला संबंध येतो. कोणी ऍक्च्युअली त्या पेशंटचे जवळचे नातेवाईक असतात, कधी लांबचे असतात, कधी मित्र म्हणून भेटायला आलेले असतात. सो व्हेरी डिफिकल्ट. आपण पाहिलेलं असतं एवढं माहिती असतं, चेहरा ओळखीचा एक्झॅक्टली लक्षात राहणं हे फार अवघड आहे. त्यामुळे माझ्यामध्ये अवस्था माझीच नाही, बऱ्याच डॉक्टरांची असायची. युजली मुगमानं लोक हो हाय फार लक्षात येतच असं नाही, असं होतं. आणि त्याच्यामुळं कसं असतं, पण मी एकदा बघितलं एक दोनदा की एखादे जुने पेशंट आले
आणि त्याला मी म्हटलं, काय काका, हा तुम्ही मागं आला होता, असं झालं होतं तुमचं, तसं होतं, तुमचा मुलगा बँकेत आहे ना, मुलगी इथं आहे, की तेवढंच त्या ह्यांना व्यक्तीला बरं वाटलं की चला हो, बघा आपल्याला डॉक्टर ओळखतात. आणि ही रिस्पॉन्स वेल. हम्म, म्हटलं ही ट्रिक भारी आहे, वापरायला हम्म, काय हरकत नाही हम्म. अधूनमधून. तर असाच एक पेशंट आला आणि मग त्याला मी म्हटलं, रिपोर्ट दाखवायला तो फक्त आला होता. तर मी त्याला ही ही आयडिया मी त्याच्यावर वापरली हम्म. आणि मी त्याला म्हटलं, रिपोर्ट तर चांगले आहेत, पण मी तुम्हाला पाहिलंय हो कुठेतरी याच्यामध्ये. कुठेतरी काय सकाळी तो ओपीडीला येऊन गेलो ते कुठं धरणी कापून आपल्याला गळ्यात कुठं नको तिथं. तेव्हापासून मी तर परत ही ट्रिक वापरायचं हे बंद केलं. तर आपल्याला धड माहिती नाही आणि उगाच अजून खड्ड्यात उडी मारायची. तो पेशंट बिचारा नाराज झाला की सकाळी आलेला पेशंट या डॉक्टरला आठवत नाही. हा काय डोंबलाची आपली ट्रीटमेंट करणार. तो चेहऱ्यावर असा भावून घेऊन गेल्यावर म्हटलं हे काय करत नाही, नको म्हटलं, आपल्याला जमतं तेवढंच करावं, नको ते उद्योग करायला जावं. हो. तर मंडळी, आय थिंक आपण किस्से असे भरपूर ऐकले. कितीही वेळ हा पॉडकास्ट चालू शकतो, इतके किस्से आहेत. आमच्या फॅमिली गेट टुगेदर मध्ये हे नेहमीच असे होत असतात. त्यामुळे तुम्हाला असं मी उगीच बिनाकारण अन्न हसताना दिसत होते, कारण मला काही काही आठवत पण होते. त्याच्यामुळे हे आमच्यासाठी भयंकर एंटरटेनमेंट असतंच असं प्रकार आणि हे खरं खरं अनएंडिंग होते, कारण रोज एखादा तरी येत असत होतच. होता. आता आजच एक पेशंट आला, तर त्यानं सांगितलं मला की म्हटलं तुम्हाला माहिती का, विशेष म्हणजे ना आमच्याकडे यावेळी मोतीबिंदू आलेत म्हटलं. मोतीबिंदू आलेत म्हणजे मला मोतीबिंदू झाला ना, डॉक्टरकडे गेलो, माझ्या बहिणीला झाला आणि अजून कोणाला तरी झालं. तर मोतीबिंदू आले म्हणजे गौरी गणपती आले. मोतीबिंदू आले त्याचा बाय कोइन्सिडन्स दोघा तिघांना फॅमिलीत कॅटरॅक्ट निघाला. हा त्याचा अर्थ. पण बोलली भाषा अशी की मोतीबिंदू आलेत म्हणजे काय. लोक असं बरंच बोलत असतात आणि काही काही लोक चिकित्सक पण असतात. आता एक म्हातारीमध्ये आजोबा आलेले होते, वय काहीतरी असेल आता 85-86 वय. 85-86 वयावाले आल्यानंतर मी त्यांना काहीतरी लिहून दिलं, गोळ्या औषधं ट्रीटमेंट लिहून दिले. धड चालता येईना, धड दिसेना, 2 लोक धरायला. त्या आजोबांनी खूपच प्रयत्न करून मला एक प्रश्न विचारला. म्हटलं की ह्याचे पुढे जाऊन काही साईड इफेक्ट नाहीत ना. मी मनात म्हटलं, आजोबा आता अजून पुढं म्हणजे कुठं. मला तर काय कळालं तर नाही. पुढे जाऊन म्हणजे आता पुढे कुठं म्हणलं, ऑलरेडी भरपूर पुढे आलं. तसंच अजून एक आजोबा म्हणाले होते की तुम्हीच असाल माझ्या हयातीत. हो, तो पण असा झाला. तेही आजोबा म्हातारे होते. मग मी म्हटलं वा छान आहे रिपोर्ट, तब्येत चांगली आहे. ते म्हटले अगदी कृतार्थ नाही हो डॉक्टर, सगळं तुमच्यामुळेच मी आता इथपर्यंत पोहोचलो. आता तुमच्या नंतर पुढं काय हे मला काय करायचं. मग मात्र माझ्याच पोटात भीतीचा गोळा आला. म्हटलं बाबा थोडं तर बरं बोल म्हटलं. खरं लोकांचं असं बोलायची काही इच्छा नसते, पण ते निघून जातात, अनवधानाने निघून जातात. आता एक साऊथ इंडियन पेशंट होती बिचारी, तर ती कधी इंग्लिश कधी हिंदी बोलायची आणि ती मराठी बोलायचा प्रयत्न करायची. ठीक आहे, करत होती. तर डॉक्टर तुम्हारे पास आके बहुत अच्छा लगा, ईमेल पेशंट बहुत अच्छा लगा, मैं बहुत जगह पे घुमा लेकिन कुछ फरक नहीं हुआ, पण मला तुमच्यापासून जे सुख मिळालं ते कुठंच मिळालं. ओ बाबा, माझ्याकडे येऊन तुम्हाला बरं वाटलं एवढं फक्त सांगा. सुख मिळालं म्हटल्यानंतर मी पण दचकलो. तुमचं मराठी सुधारा म्हटलं, नाही ते हिंदीत बोला, पण भानगडीत पाडू नका म्हटलं मला. तर असंही काय काय अनवधानाने गोष्टी होत असतात. काय बिचारे त्यांना म्हणायचं एक असतं आणि बोलतात वेगळं. आणि मला मात्र अशा वेळी हसू पण आवडत नाही आणि काय बोलावं तेच कळत नाही. माझ्याकडे असे किस्से भरपूर आहेत. आता काय लोकांना उत्साह असतो असं की आता एक आजी, त्यांना मी सगळं सांगितलं होतं की ॲलर्जी काय, अस्थमा आहे, हे आहे. तर ती बाई परत काहीतरी असंच 75-80 वय, त्यावेळी ती आयसीयूत ऍडमिट झालं, बाहेर आले, हे आलं. आणि मग मी नंतर विचारलं त्यांना
की हिस्ट्री घेतली डिटेलमध्ये की हम्म. काय झालं बाबा हम्म. अस्थमा वगैरे. हम्म. तर काय करावं त्या बाईनं? 80 वर्षाच्या आधीनं हेअर डाय लावला होता. 80 वर्षी काय आडलंय का हेअर डाय? दिसले बाई म्हटलं त्याचा मला. रॅश आला होता त्यांना. हा, आणि त्याचा रॅश आला, त्याची अलर्जी आली आणि त्या ऍडमिट झाल्या. तर काय आडलंय का? बापरे. 80 वर्षी दिसले केस पांढरे तर 80 वय ना, काय बिघडतं का? पण 80 वर्षी हेअर डाय लावायचा उत्साह आणि आयसीयू ऍडमिट व्हायची आऊत, असं आई सुद्धा गं. चालू असतं. त्यामुळे या बऱ्याच अशा गमती जमती काही ना काहीतरी रोजच रोजच घडत घडत असतात. टाइमपास चालू असतो आणि तेवढाच अतिशय वृक्ष कंटाळवाण्या आणि सिरियस वातावरणामध्ये काहीतरी तेवढेच या आनंदाचे एक क्षण, दोन काहीतरी दोन हास्य. क्षण आपले तेवढेच हास्याचे. हास्याचे. काही काही पेशंट मजा करून जातात आणि मुख्य म्हणजे ते मला एक रसद पुरवून जातात. त्यामुळे जेव्हा कुठं गप्पा मारून बसलो आपण, मांडी ठोकून गप्पा मारायला बसले की मग असे किस्से भरपूर असतात. अगदी. तर आमचे सगळे डॉक्टर मित्र सुद्धा जेव्हा जमतात त्यावेळी मग असे किस्से प्रत्येकाच्या पोतडीतून बाहेर निघत येत जाते असतात. आणि मैफिल कधी रंगते आपल्याला कळत कळत नाही. नाही. खरं म्हणजे मुद्दामून आपण रंगवत नाही, पण अनवधानात आणि असे बोलत बोलताच असे बरेच किस्से निघत राहतात आणि मस्त मजा आहे. मजा येते. आजची आपली ही मैफिल पण अशीच रंगली आहे याची मी तर खूप एन्जॉय केलं. मला खात्री आहे तुम्ही सुद्धा सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं असेल. तर आपण परत एकदा असंच भेटूयात. आमच्या हा भागाला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट सेक्शन मध्ये तुम्हाला आवडले की नाही आवडले किंवा तुमच्यामध्ये अजून काही असे फनी प्रसंग घडले असतील तर आम्हाला जरूर कळवा. धन्यवाद. धन्यवाद. आणि मी याच्यावर एकच म्हणेन की अशी विनोदी दृष्टी ठेवा. दुसरं कुठलं औषध आयुष्यात कामाला येईल का नाही आयुर आरोग्यासाठी माहित नाही, पण विनोद हे मात्र तुमची शारीरिक आणि मानसिक हेल्थ मेंटेन करण्यासाठी एक खूप महत्वाचं औषध आहे. ते माणसांनी शाबूत ठेवावं एवढीच सगळ्यांना मनापासून विनंती. हा डॉक्टरांचा सल्ला नक्की मनावर घ्या. हा. धन्यवाद.